सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे, 2025 ची पोलीस भरती येईल तर मग कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरायचा, मग कुठं जागा जास्त आहे तिथं भरू की कमी जागेत भरू, कुठं फॉर्म भरावं यावरती संदिग्धता आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, यात तुमच्या 100% शंकेचं निरसन होईल। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। मित्रांनो, आपण अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो असा होता की मुंबईला कुणी फॉर्म भरायचा। खूप साऱ्या मुलांचं असतं ना, मुंबईला फॉर्म भरायचा तर मग काय कंडिशन आहे, त्याला कुणी भरायला पाहिजे, त्यावरती व्हिडिओ टाकलेला। तो जर बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय। मुंबई सोडून इतर जिल्ह्यात ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी काय बघितलं पाहिजे, कुठल्या कंडिशन वरती आपण तिथं फॉर्म भरला पाहिजे। मित्रांनो, मी 4-5 मुद्दे तुम्हाला सांगणार आहे, जे आतापर्यंत मी अभ्यासलेत त्यावरच तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, महत्वाचं, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात हे एक मुद्द्याचं आहे। त्यानंतर तुमच्या जिल्ह्याला किती जागा आहे। समजा सपोज तुम्ही परभणी जिल्ह्यातले आहात, परभणीला समजा 80 जागा आहेत, ठीक आहे। प्रत्येकाला वाटतं माझ्या जिल्ह्यात मी भरती झालो पाहिजे, पण मित्रांनो तसं शक्य नसतंय। आपल्याला जागा कुठे आहेत त्यावरती अवलंबून असतंय। त्यानंतर महत्वाची गोष्ट, समजा 80 जागा आहेत, 80 जागेतून मग त्या डिस्ट्रीब्यूट होतात कास्टमध्ये, SC, ST, OBC, SBC, NT, त्यानंतर EWS, SCBC आणि राहिलेलं म्हणजे ते आपला खुला प्रवर्ग म्हणजे ओपन। म्हणजे ज्या प्रवर्गात येत आहे त्या प्रवर्गाला जागा किती आहेत ते बघायचे। समजा SC तर मग SC ला तिथं जागा किती आहेत, प्लस SC मध्ये असते महिला, सर्वसाधारण, त्यानंतर महिला, त्यानंतर एक्समॅन, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, पदवीधर, त्यानंतर पोलीस पाल्य, खेळाडू, हे सगळं त्यांनी तिथं दिलेलं असते। तर आपण कशात मोडतोय, समजा तुम्ही सर्वसाधारण मुलामध्ये मोडत असाल किंवा महिलेमध्ये मोडत असाल तर मग त्या महिलेसाठी जागा किती आहेत, त्याला समजा 5 जागा आहेत किंवा 6 जागा आहेत, महिलांसाठी 6 जागा आहेत। त्यानंतर खाली तुम्ही एक्समॅन, तुम्ही ज्यात मोडत आहात ते बघायचंय। म्हणजे आपल्याला कॅटेगरीला, म्हणजे ज्या प्रवर्गात आहेत त्या जागा बघायच्या। त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीत मोडताय, ज्या प्रवर्गात मोडताय त्याला ओपनला जागा किती आहेत ते पण बघायचं। समजा तुम्ही सर्वसाधारण मध्ये SC मोडल्या, ते तुम्हाला 5 जागा भेटल्या, त्यानंतर ओपनला किती जागा आहे याचा अभ्यास करायचा आहे। आणि इथून मागे समजा तुम्ही परभणीला फॉर्म भरताय किंवा सपोज कुठलाही जिल्हा असा, त्या जिल्ह्याचं तिथून मागे समजा 2-3 भरत्याचं मेरिट किती आहे, म्हणजे ग्राउंडचं मेरिट काय आहे हे पण बघणं गरजेचं आहे। समजा त्या जिल्ह्याचं 42चं ओपनचं मेरिट आहे, कॅटेगरीचं समजा 40चं मेरिट आहे किंवा ओपनचं 45 आहे, 43 आहे, कॅटेगरीचं 42 आहे, जे पण असन मग आपल्याला तेवढे मार्क्स पडतात का हे पण बघायचंय। मग त्यानंतर ते बघितल्यानंतर तिथून मागे समजा त्या जिल्ह्याचे इथून मागे झालेले पेपर, ज्या क्वेश्चन पेपर आहेत, तो एक आरसा असतो आपल्याकडं, त्यावरतीच अवलंबून असतं। कुठलाही माणूस पेपर काढण्यासाठी आल्यानंतर मनाचे प्रश्न टाकत नसतो। कुठलाही माणूस असला तरी ते अगोदर काय पडलेलं आहे त्याला धरूनच आपण क्वेश्चन पेपर काढले जाते, ठीक आहे। त्यावेळेस समजा विचारलं असेल महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली, ठीक आहे, तर मग त्याला अनुसरूनच त्या टाईपचेच प्रश्न येणार। मग पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो त्याला बदली करून असा टाकू शकतात, किंवा म्हणजे ते एक बघितलं जातं पॅटर्न साठी। मग ते एक बघायचं, आपल्याला त्या क्वेश्चन पेपर पडलेली आहे त्या हिशोबाने आपल्याला मार्क्स किती येतात आणि ओव्हरऑल लास्ट मेरिट किती लागलेलं आहे, दोन्ही मिळून फायनल निवड त्यामध्ये मेरिट किती लागलेलं आहे याचा अभ्यास करायचा आहे। मग आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। मग असं नका समजू, समजा तुम्ही तिकडं पश्चिम महाराष्ट्रातले जण, मग तुम्ही तिकडे विदर्भात गेले म्हणजे तिकडे मेरिट कमी लागेल, कारण की लय लांब आहे, ते तुम्हाला लांब आहे। आपण पश्चिम महाराष्ट्रात राहताय, समजा तुम्ही इकडं राहताय कुठे, कोल्हापूरला राहताय, कोल्हापूरवरून तुम्ही भरला तिकडे वर्ध्याला फॉर्म किंवा तिकडे भंडाऱ्याला फॉर्म भरला, तुम्हाला येण्यासाठी लांब आहे, पण तिथं पण लोक आहेत ना, बाकीचे स्पर्धक आहेत ना। ऑल महाराष्ट्रात कुठेही जात तेवढीच कॉम्पिटिशन आहे मित्रांनो। त्यामुळं हा एक मुद्दा खूप सोपा आहे। एवढा जर तुम्ही या 4-5 गोष्टीचा अभ्यास केला आणि मग 100% तुम्हाला कुणालाच विचारायची गरज नाहीये मी फॉर्म कुठे भरू आणि काय करू, हे जर अभ्यास केला, तुम्ही अनालिसिस केलं स्वतः, कारण की आपण भरती करतोय, भरती करताना आपल्याला स्वतः सामोरे जायचंय। त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपल्यालाच लढायचंय आणि आपल्यालाच जिंकायचंय। त्यामुळे जे पण करायचंय ते स्वतः अनालिसिस करून करायचंय, कुणाचीही, म्हणजे ठीक आहे, आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगितलंय
या प्रकारे करायचं. मी पण पहिल्याच भरती झालो त्यावेळेस पण मी असं अनालिसिस केलं. मी ज्या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्याला जागा नव्हत्या, त्यामुळे मग आम्ही निवडलं. मुंबईला पहिलीच भरती होती आणि मग मुंबईला फॉर्म भरला आम्ही. मुंबईला त्यावेळेस आमच्या वेळेस भरतीच रिक्त जागेची म्हणजे 3200 जागा होत्या सगळ्या, 3200 जिल्हा पोलीसच्या. आणि त्यातून मग बाकीच्या जिल्ह्याला 50-20 कॅटेगरीला एखादी दुसरी असायची किंवा नसायची. मग मुंबईला ठीक त्या हिशोबाने केलं. पण मित्रांनो, लक असतात. त्यावेळेस असा कधी विचार नव्हता केला की आपण मुंबईतून तिसरं येऊ. पण तुम्ही प्रॉपर जर मेहनत घेतली आणि व्यवस्थित अनालिसिस करून तंतोतंत, मित्रांनो आताची कॉम्पिटिशन खूप आहे. सगळेच अभ्यास करतात, सगळेच मोरा वाळंबे वाचतात, सगळेच बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचताय, सगळेच ठोकळा वाचताय, सगळेच गणित सोडतात. पण जे स्मार्ट करतंय आणि तिथं जे व्यवस्थित येतंय तेच फायनल निवड होते. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं काय महत्वाचं नाही, कुठं फॉर्म भरायचा, काय महत्वाचा व्हिडिओ नाही. मित्रांनो 100% ह्या गोष्टीचा आपल्या फायनल रिझल्ट वरती फरक पडतो. आणि 1-2 मार्काने जर गेलं तर पूर्ण वर्ष वायाला जातं. जर नेक्स्ट भरतीत नाही झालं तर पूर्ण आयुष्य म्हणजे जे स्वप्न बघितलेलं आहे ते आपलं म्हणजे होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्यामुळे मित्रांनो काळजी करून ह्या गोष्टीचा अभ्यास करा. आणि मग आता मला असं वाटतं तुमच्या जो मनात प्रश्न होता त्याचं उत्तर भेटलं असेल. जरी आणखीन काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पण शेअर करा. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.